गाइस वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि मी आहे आता मामाच्या गावी. आम्ही मामाच्या घरी आहे आणि मी दाखवतो पहिला दीदी काय काम करते. मला आधी पुस्तकानं मला कळलं म्हणजे मी जेव्हा काम करीन ना हा तेव्हाच ब्लॉग चालू करणार की मी घटिया दिसायला. सकाळपासून एवढा चांगला मी रेडी होऊन आलेली तेव्हा यांनी नाही काढला. आणि ही आहे आमची सानवी. हाय कर. हा देते बघ हाय. मग आज काय मग स्पेशल? पोपटी आहे पण तुला काहीच नाही भेटणार. तू भानेडा टाइमला तुझा ब्लॉग चालू केला. रागवली तू. बघ आता ब्लॉग मध्ये घेतला तरी रागवते तू. अरे पण मी सकाळी एवढं रेडी होऊन आलेली. ठीक आहे कट मार इकडे आपण तयार होऊन दाखव. असं कर असं 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 हात मार असा धाव. काय दीदी नुसती भांडते मग. गाइस लोग बोलते बड़े लोग हमारे समझदार होते, ये देखो हमारे समझदार लोग. आम्ही फ्रेश झाडावरनं लिंबू आणतो आहे काढून आणि आता घरी जाऊन आम्ही लिंबू पाणी पिणार माझ्यासाठी स्पेशल ह्याच्यासाठी. कारण की आज ह्याचे ना Shut up. खूप खूप लागले. कारण की 10K फॉलोअर झाले. अभी भाईने बोला ना बरोबर. दोघांना ते थांब दोघांना असं उभे राहा. मला थंबनेलला होतील दोघं असे बरं कर कर. नाही नाही तू दिवसभर आम्हाला बोर केलाय. बोर आहेत अजून झाली नाही आहेत. आणि हे आणि हे लिंबू आहे आणि मी लिंबू आहे. काहीच तुम्हाला कशी वाटते ही दीदी आमची अँटिक पुरा अँटिक पीस आम्ही ठेवले आमच्याकडे. ठीक आहे तुला माझ्याकडनं बोर घे आगे मी खातच नाही. ठेव. कच्चा आहे तो. चला. आणि संध्या दीदी तू कुठे? 1 मिनिट. मी दोघांना पहिला सांगतोय रात्री पोपटी बनवणार आहे तर आलात तर सही आहे. बाकी आय डोंट तो व्हेजिटेरियन आहे. तो व्हेजिटेरियन आहे. ब्रो आय एम प्युअर व्हेजिटेरियन. तर आम्ही त्याच्यासाठी पनीर आणला आहे. विचार त्याला आणलाय की नाही. माझ्या ब्लॉग मध्ये गाय सनसेट बघ किती मस्त होतोय आणि आम्ही लोक फोटो काढतोय. आता मी नको चढू. मित्रांनो आम्ही गावी आलोय मेन खास पोपटी बनवायला. तर आणि आता आपण आता सगळे हेल्प करणार आहे त्या गोष्टी. आणि आता आपण सुरुवात करायची. आणि एक खास वाटते आम्ही निखिल आर्यनचा बर्थडे पण सेलिब्रेट करतोय. 28 ला बर्थडे आहे आणि आज 21 आहे. इकडे आम्ही 2-3 दिवस आहे. सो आता सेलिब्रेट करून घेतोय. आता पोपटी बनवायला घेऊया. तो मटका काढलाय लोकांनी. बघ आपण मटका वगैरे धुवून घेतोय. भाईच्यान मटका धुतोय. मामा तिथे तोपर्यंत पोपटीची तयारी करतोय. फक्त आर्यन दिलंय. पाटील कुठे आहे? पाटील शेठ. अरे पाटील चला. पाटील हे आम्ही टॅग आणलाय पाटील बिकॉज ही इज पाटील. स्माइल. आणि हॅपी बर्थडेचा पण आहे. आम्ही विचार करतो हा इथे लावला तर. हे विचार तुम्ही तुमच्याकडेच ठेवा आणि बर्थडे करा. चला 1 2 3 गो. हॅपी बर्थडे टू यू. आमचा केक खराब केला आहे. हॅपी बर्थडे आर्यन भाई. पण ह्याच्यामध्ये पडली पण फायदा नाही. ह्याच्या बाहेर जाईल ती. गरम गरम काढले. काहीच रात्री मस्त पोपटी वगैरे इकडे बनवून खाल्ली आम्ही लोकांनी. मामाने एक नंबर बनवली होती. फुल मसाला वगैरे कडक लागलेलं चिकनला. अँड आता आम्ही लोक चाललोय अलिबागला कोलाबा फोर्ट फिरायला अँड अलिबाग बीच जायला. आणि आता आम्ही लोक तयार होतो. आता सेकंड डे चालू 22 चालू असेल आज काहीतरी 22 डिसेंबर. सो आपण जाऊया डायरेक्ट आता. शंकराच्या मंदिरात आलोय आम्ही. तर दीदीने आम्हाला शंकरच्या मंदिरात आणलंय आणि आम्ही आता ही नंदी महाराज आहेत आणि आम्ही आता वर चाललोय.
आणि समोर हा पिंड दाखवलाय मोठा आणि महादेवांचं मंदिर आहे. आणि एवढा ऊन असून पण आहे ना, हे लादे आहेत ना पुरे थंड आहेत ना काय. हाय गाइस. त्यामुळे हा बघ पुरा पिंड्यासारखा बनवलाय हा, शिवलिंग सारखा. राधा कृष्ण. चला बाहेर दाखवतो. गाईस बघा केवढा मोठा शिवलिंग आहे. लिटरली 5 फूटचा शिवलिंग आहे हा. आणि हा मेन शिवलिंग आहे. ॲक्च्युली हा जे आपण होतो ना आता वरती, त्या वरच्याचा हा खालचा हिस्सा आहे, खालचा पार्ट आहे हा. आणि इकडे पण बघ पुरा अंडरग्राऊंड सारखं बनवलं आहे. गाईज आम्ही लोक आलो अलिबाग बीचला आणि ही दीदी आम्हाला नुसती फिरवते आहे सर्वीकडे. अलिबाग बीच आहे आणि ते बघा तिथे कोलाबा किल्ला आहे. तो बघ हा दिसतोय, थांब एक सेकंड. ते बघ कोलाबा किल्ला आहे त्या साईडला समुद्राच्या मध्ये. आणि आम्ही आत्ता जस्ट आलोय अँड एक्सप्लोअर करतो, बघतो आता काय काय कसं काय काय आहे. इकडे सर्व राईड्स वगैरे झालंय. ही आपली सानवी. सो आम्ही आता ही घोडागाडी हायर केली आहे. इकडनं आम्ही त्या जंजिरा किल्ल्यामध्ये पाण्यातच जाणार आहे. ही घोडागाडी पाण्यात घेऊन जाणार आणि 200 रुपीज काहीतरी पर पर्सन घेतले आहे. आणि या छोट्या पोरांचे सानवीचे आणि त्या बाबूचे त्या लोकांचे 100 घेतले आहे. आमच्या लोकांचे 200 पर पर्सन घेतले आहे. चला 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 देऊ थोडा काहीच. आम्ही लोक लिटरली अर्धा पाण्यात आलो हे बघ. आणि हे बघ घोडेवरती आहे. आम्ही पटरी आहे ना, लाईव्ह जॅकेट कुछ नाही आहे. स्पीड स्लो झाली घोड्यांची. आम्ही या किल्ल्यावर जाणार आणि घोडागाडी थांबवणार ते 1 तास आणि आम्ही लोक तोपर्यंत पुरा किल्ला एक्सप्लोर करणार. वाव गाईज आम्ही आता पोचणार आहे. घोडे बघा किती मेहनती आहे आणि तुम्ही बघा आलची आणि बसून आलात. तर भाई साहब आम्ही हा पुरा तिकडनं पार करून इकडे आलो. फोन तूच घे तुझ्या फोन मध्ये. माझा स्विच ऑफ होणार आहे आता. आम्ही आता हा गड किल्ला एक्सप्लोर करतो. बघा दाखवायला भेटते की नाही, बट आपण जाऊया. काय करू माहिती आहे मला, मीच तर बनवलाय. चल. सो आम्ही एंटर करतोय आता किल्ल्यामध्ये अँड दरवाजा चेक करा किती झाड. ही आमची टूर गाईड आहे संदिरा तांबडकर. हलत पण नाही तो. जाऊ दे, चला आपण पुढे जाऊ. सो गाईज हे दीदी या ब्लॉगला 100K लाईक्स आणि आपण तुझं लग्न इथे करूया. 100K 1 लाख लाईक्स येणार तर नाही आहेत. बोल ना, तू बोल ना. नाही येतील. मला लवकरात लवकर लग्न करायचं आहे. सो प्लीज. हे बघा बघ एवढा मोठा हे आहे हवनकुंड आहे. हा मंदिर आहे श्री गणेश मंदिर आणि इथे हनुमानजीचं हे आहे. 100K लाईक्स ना दीदी, किती पाहिजे तुला? तुम्ही लवकरात लवकर 100K करा याचे की मी लग्न करू प्लीज. अरे लाईक्स फक्त या ब्लॉगला. हा त्या ब्लॉगला बघा 100K लाईक्स आले की प्लीज. मी किती खतम मी किती खतम आता खतम. मी किती आता प्रीती आहे ना. मग लवकर लवकर करा मग माझं ते लग्न होईल. जोक का पार्ट. गाईज इकडनं समुद्र दिसतोय आणि हा स्पॉट आहे ना किल्ल्याच्या आतमध्ये आहे आणि मी तुम्हाला दाखवतो चांगलं. हे बघा हे बघ इकडनं असं हे लोक हा गुफा बनवले पुढे आणि इकडनं हे लोक लक्ष ठेवायचे की कोण येतोय कोण जातोय. दुश्मनांचं काही जहाज वगैरे शिप वगैरे काही येत असेल ना तर त्यांना इकडनं समजायची. हे बघा कसं आहे. अँड हवा असा आहे किल्ल्याच्या आतमध्ये आहे आणि असं एक नाही खूप आहेत. इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे. ते बघा तो बघ तिकडे पण दरवाजा आहे. तिकडे आता वरनं पण एंट्री आहे उतरायची. सो हे मॉन्युमेंट्स त्या लोकांनी कसे बनवले असतील त्या टायमाला विचार करा. हा काहीतरी खूप पुराणा आहे किल्ला, आता माहिती नाही मला, बट किती त्या लोकांचा दिमाग असेल बघ.
गाईज मी थोडा तुम्हाला किल्ला दाखवतो. हा बघा, हा मागचा दरवाजा आहे हा काय, आणि मागच्या दरवाजावरती वरती गणपती बाप्पा बसवले आहेत. अँड इकडे इकडे गरुड स्तंभ आहे बघा, गरुडजी आहेत हा काय. अँड इकडे आहेत बजरंग बली. हे बघा बजरंग बलीचा गदा दिसतोय, गदा. हां, सो हे हा मागचा दरवाजा आहे. हा बघा, इकडनं पण आपली माणसं यायची अशी महाराजांची, असं इकडनं दाखवलं आहे बघ. अँड कोणतीही शिप वगैरे आली असतो तुम्हाला दाखवलं ना ती, तिकडनं त्यांना समजायचं इकडे कोणीही काही आले ना, टेरेस म्हणजे मुघल वगैरे कोणीही आले ना की समजायचं त्यांना. गाईज बघा, इकडे 2 आता तोफ बघा ठेवले हा आहेत, काय करेल. बट खूप हेवी आहेत, खूप हेवी आहेत. अँड इकडे अजून 2 तोफ आहेत. हे बघा, हे दाखवतो तुम्हाला. बघा आम्ही आता आहे ना, मेन गेट आहे, हा मेन गेट आहे बघा. 25 रुपयाची एंट्री आहे, सांगितलं की नाही तुम्हाला, 25 रुपयाची एंट्री तिकीट आहे. हाय गाइस, तुम लोग मेरे घर पे आए हो. हाँ, आया मेरे घर. घर सुरू होते खतम हो गया मॅडम जी आपका. आया. हे बघा गाईस, हे 2 मोठे तोफ आहेत. सीधा कोणती शिप आली ना, म्हणजे कोणती दुश्मनांची, सीधा उडवून टाकायला. बट आता ह्यांना बंद केलं आहे, असं लॉक केलं आहे बघा. ओ वाव, इसके अंदर कितना बड़ा गोला जा सकता है. तू भी जा सकती है. या इच्छा गावात कैसे आहे दिका, खूप शेत. हे 2 तोफ आहेत. हे बघा, लिटरली जंगल आहेत आता, म्हणजे माहिती नाही. तू इसके अंदर आ, इसके अंदर आ, तू उससे. तो पण आला, तो बघ. राइडर सानवी है. अरे बाबा, मेरी शादी बाकी आहे. गाईस रात्री दिसला की नाही माहिती नाही, बट हा एवढा मोठा एरिया आहे. हा मामाचं घर आहे. अँड 2 बेडरूम, हॉल, किचन सर्व आहे. फुल्ली मामाचं एकदम लक्झरी घर आहे. अँड आपण हा ब्लॉग इकडेच एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. कसं काय काय होतं सर्व मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि काहीतरी दीदीने 100K लाईक्स बोलली ना, आणि जर ते झाले तर मग आपण खरंच करू. बट बघूया, तुम्ही लाईक करून ठेवा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडलं तर लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस.